नमस्कार, मी ऐश्वर्या अटवार लोकनिर्धार चॅनलमध्ये स्वागत करते। बोला गोपाळ कृष्ण महाराज की जय। मालवण धुरीवाडामध्ये कृष्ण जन्माष्टमी गावातील एकमेव श्री कृष्ण मंदिरामध्ये साजरी केली जाते। गावातील सर्वच ग्रामस्थ सर्व सण व उत्सव एकत्र येऊन मिळून मिसळून साजरे करतात। गावातच श्री कृष्ण मंदिर असल्या कारणाने येथे जन्माष्टमी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो। मंदिरात सुद्धा संगमरवरी कृष्ण भगवंताची सुरेख आणि देखणी मूर्ती आहे। जन्माष्टमी दिवशी कृष्णाची बालमूर्ती स्वरूप आणून विधिवत पूजा केली जाते। दुसऱ्या दिवशी म्हणजेच गोपाळकाल्या दिवशी संध्याकाळी बालमूर्ती बाहेर काढून मंदिरासमोर ठेवून पुनच्छ पूजा औक्षण केले जाते। मंदिरासमोरील मोकळ्या पटांगणामध्ये 4 ते 5 थरांची दहीहंडी फोडली जाते। यावेळी दही लाह्यांचा आणि फळांचा प्रसाद वाटला जातो। गावातील सर्वच लहान थोर मंडळी श्रीकृष्णाचे पारंपरिक खेळ खेळतात। त्यानंतर मग गावातून मिरवणूक काढली जाते। मिरवणूक वाटेवर स्थानिक भक्त पूजा करतात। दहीहंडी फोडत फोडत नाचत वाजत गाजत आणि पूर्ण जल्लोषात मिरवणूक समुद्री किनाऱ्यावर जाऊन पुन्हा एकदा यथासांग मनोभावे नमस्कार व गाराणी करून गोपाळ कृष्ण बालमूर्तीचे विसर्जन करण्यात आले। आपल्या परंपरेबद्दल थोडक्यात काय सांगाल? ही आमची परंपरा वार्षिक चालूच असते। जवळ 65 वर्ष चालूच आहे कार्यक्रम। आजच्या दिवशी म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी पासून ते आजच्या गोपाळ काल्यापर्यंत आपल्याकडे कशा प्रकारे कार्यक्रम केला जातो? कार्यक्रम रात्रीचे भजन असतात, त्यानंतर काला, नंतर ही आता जी मिरवणूक काढलेली आहे गोपाळकृष्ण मंदिरापासून प्रत्येकाच्या दारातून जाते आहे। सगळे भक्तजन पाया पडत आहेत, नमस्कार करत आहेत। बरोबर लेडीज जेंट्स सगळी माणसं येतात मिरवणुकीसाठी। आणि अशा प्रकारे पुढे जी मिरवणूक निघणार आहे तर पुढे मिरवणूक निघताना तिचं स्वरूप काय आहे समुद्रापर्यंत जाईपर्यंत? हे आता डायरेक्ट साहेब समुद्रावर जाणार, विसर्जन करणार आणि वापस येणार। परत आमची आरती असणार मंदिरमध्ये। बोला गोपाळ कृष्ण महाराज की जय। अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी लोकनिर्धार चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।